अगोदर सांगितलं तर इथं मागं लाईन मिळणार नाही. पहिल्यापासून मी इथं तुमच्या पहिला पाहिजे त्यांच्या शेवटचा पहिला अगोदर सांगितलं तर इथं मागं लाईन मिळणार नाही. सांगितलेलं कोल्हापुरात महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस तुटवडा तर भासतोय, मात्र आता कोल्हापुरातील नागरिक काही प्रमाणात आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मी आता आहे कोल्हापुरातील छत्रपती संभाजीनगर येथे असणाऱ्या संदीप गॅस एजन्सी येथे. एकंदरीतच आपण पाहायला गेलं तर कोल्हापुरातून या सगळ्या पार्श्वभूमीवर यामध्ये कोल्हापूरमध्ये जो मोठ्या प्रमाणात जो राडा आहे तो आता राडा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. गेल्या काही दिवसांपूर्वी पासून जो आता गॅस सिलेंडरचा जो भडका आहे तो मोठ्या प्रमाणात आपल्याला झाल्याचं पाहायला मिळतोय. मात्र आत्ताच्या या गॅस पुरवठ्यामुळे जे काही नागरिक आहेत ते भयभीत होऊन मोठ्या प्रमाणात गर्दी करतायत आणि गॅस सिलेंडर एजन्सीकडून कुठेतरी पुरवठा खंडित झाल्याचं किंवा पुरवठा देतच नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. यामध्ये ही जी मोठी गर्दी आपण बघू शकता कोल्हापुरातील छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेल्या संदीप गॅस एजन्सीत. एकंदरीतच या सगळ्यामध्ये जर आपण राड्यामध्ये जर पाहायला गेलं तर यामध्ये जे एजन्सीचे मालक आहेत आणि याच्यामध्ये जे ग्राहक आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला राडा पाहायला मिळते. एकंदरीत बघूया ऑलरेडी प्रॉब्लेम आहे, लक्षात घ्या. आता काय नेमकं झालं होतं मगापासून जो राडा झाला होता, काय नेमकं त्यांचं असं म्हणणं आहे की यांच्याकडे आता 300 का 250 गॅसच्या टाक्या शिल्लक आहेत. यांनी 2 ते 3 तारखेपर्यंत काहीतरी बुकिंग वाटायला लागलेले आहेत. एक प्रकारे शासन म्हणते की गॅसचा तुटवडा नाही आहे, मग मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सांगतात की बाबा मीडियाच्या माध्यमातून गॅस कुठं कमी पडणार नाही. मग अशा अवस्था काय, नागरिकांना वेठी धरून काय मिळणार आहे? असेल तर शासनानं पुरवठा करावा. आणि ऑलरेडी जे संदीप गॅस एजन्सीचा गेल्या अनेक महिन्यापासून प्रॉब्लेम आहे. मी स्वतः ज्यावेळी कॉर्पोरेशनच्या इलेक्शनला उभा होतो तेव्हा मी इथून स्वतः भांडणं केली होती. यांचा कायमचाच बोंब आहे. यांच्याकडनं जर होत नसेल तर शासनाने यांची एजन्सी बंद करावी. याच्यावर वेळच्या वेळी निवेदन पण दिलेले आहेत. आज युद्धामुळे प्रॉब्लेम आलेला आहे हे मी मान्य करतो, पण यांचा 12 महिनेच प्रॉब्लेम आहे. यांच्यावर कुठेतरी कठोर कारवाई व्हायला पाहिजे आणि नागरिकांचा प्रश्न थांबवला पाहिजे. जसं की आता आपण पाहिलं ते एक आक्रमक ग्राहक आहेत, आणखी काही जण आहेत. दादा, मगापासून जो राडा चालू होता त्याची नेमकी पार्श्वभूमी काय आहे, तुमची नेमकी भूमिका काय होती? नेमकी भूमिका म्हणजे आम्ही सकाळी 8 वाजल्यापासून इथं उभारले, देतो नुसतं देतच होला. गाडी तर आली 10:30 वाजता. आज आम्ही 600 रुपयांची हजेरी बुडवून बसलो. गल्लीत वगैरे येताना ओरडून जातात, सिलेंडर घ्या म्हणून ओरडून जातात. ते पर सिलेंडर मागे 300 रुपये घेतात. मग कितपत आम्ही किती वेळ उन्हात सकाळी 8 वाजता उन्हात उभारलोय. इथं आल्यामध्ये ओटीवाल्याने या, ओटीपी असून आम्ही इथं आलोय. ओटीवाले आम्ही इथं उभारलोय. काय नाही हे करायचं आम्हाला, हा अन्याय साहेब. काय नेमकं झालं होतं काय याच्यामध्ये, तुमची नेमकी भूमिका काय होती आणि त्यांचं नेमकं म्हणणं काय? त्यांचं म्हणणं देतो म्हणतात, आज तर काही दिलं नाही. वर्षाला मी ते तर कायमची त्यांची बोंब आहे. काय कधी देतच नाहीत. ज्यांचे कामगार बाळू म्हणून तो येतो दुसऱ्याला देतो लिंबारा डेअरीमध्ये. एक किरीट शेठ शहा म्हणून आहे, बहिराम पवार यांच्यात ओरडून देतात. मग ती मोठी आणि आम्ही लहान असते काय फरक आहे? काय भेदभाव करतात? काय भेदभाव आहे का? लहान माणसं द्यायचं, मोठी बिल्डिंगला ते 3 तास द्यायचं, असं काय आहे का? कितपत योग्य तुम्ही आता प्रशासनाला दाखवून द्या तुम्हीच. एकंदरीतच यामध्ये जर बघायला गेलं तर काही महिला आणि काही ज्येष्ठ नागरिक देखील आपल्या या रांगेमध्ये जे काय आहे ते आता सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. काकू, काय नेमकं मगापासून जो काही राडा चालू होता त्यामध्ये तुम्ही देखील मोठ्या प्रमाणात आक्रमक भूमिका घेतली होती, तुमचं नेमकं म्हणणं काय होतं? आमचं एवढं म्हणणं आहे की आम्ही सकाळपासून 9 वाजल्यापासून लाईनीमध्ये उभं राहिलेलो आहे. यांनी काय पहिलं ठरवलं की ज्यांना हे OTP नंबर आलाय त्यांना सिलेंडर देणार, पण यांनी सरसकट सगळ्यांना वाटलं, म्हणजे ज्यांचे OTP आले नाहीत त्यांना पण दिलेले. त्यामुळे लोक काय झालं, आमच्या OTP येऊन आम्ही 10 फेब्रुवारीला नंबर लावलेला आहे, ते आम्हाला नंबर दिला नाही. आम्ही फोन करतो ऑफिसमध्ये फोन पण उचलत नाही. ड्रायव्हरला फोन करतो, ड्रायव्हर पण फोन उचलत नाही. मग आम्ही सिलेंडरची तक्रार कुठे करायची, म्हणून आम्ही इथे आलो. तर इथे आल्यावर यांनी आता इथून 90 सिलेंडर दिले, तिथून पुढे बंद केलेलं. त्यामुळे कुणाला सिलेंडर देणार नाही म्हणून. तुमचा नंबर किती होता? माझा नंबर हा पहिलाच आहे. तुम्हाला का नाही दिलं? पोलिसांनी त्यांना उभं केलं होतं की पोलिसांना सांगितलं होतं जेवढे 90 आहेत तिथपर्यंत द्यायचे. पोलिसांनाच त्यांनी सांगितलं होतं की इथून पुढे पाठीमागे घ्यायचं नाही.
मग पोलिसांनी पण आम्हाला पाठीमागे 1 नंबर असं सुद्धा त्यांनी आम्हाला सोडलेलं नाहीये. जसं की आता आपण पाहिलं कोल्हापुरातील या सगळे नागरिक आहेत ते गेल्या काही दिवसांपासून जे युद्धाचा जो भडका आहे तो उडालेला आहे, मात्र त्याचाच आधार घेऊन त्याचाच धागा धरून हा जो आक्रमकपणा आहे काही प्रमाणात दिसला होता. आणि यामध्ये काही महिलांनी, काही ज्येष्ठांनी, या सगळ्या नागरिकांनी एकत्र येत या छत्रपती संभाजीनगरामध्ये कुठेतरी रास्ता रोको पण केला होता. आणि या संदीप गॅस एजन्सी विरुद्ध काही जी नागरिक आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय. LS मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर.